अपशिंगे सर्वसेवा सोसायटीवर आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता, 12-0 ने दणदणीत विजय। अपशिंगे तालुका कडेगाव येथील अपशिंगे सर्वसेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित ज्योतिर्लिंग शेतकरी विकास पॅनलने सर्व जागा प्रचंड मतांनी जिंकत भाजपच्या पॅनलचा सुपडा साफ केला। अपशिंगे ग्रामपंचायतीनंतर सर्वसेवा सोसायटीवर काँग्रेसचा झेंडा फडकावून भाजपला अपशिंगेमधून व्हाईट वॉश देण्यात आला। सोसायटी निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढत झाली। यामध्ये काँग्रेस प्रणित ज्योतिर्लिंग शेतकरी विकास पॅनल विजयी झाले। स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम आणि लोकनेते मोहनराव कदम यांच्या विचाराचे आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम, डॉक्टर शांताराम बापू कदम, डॉक्टर जितेश भैया कदम यांच्या नेतृत्वाखाली श्री ज्योतिर्लिंग शेतकरी विकास पॅनलचे मेजर धनाजी अधिकराव सूर्यवंशी, कुंडलिक सीताराम सूर्यवंशी, हनुमंत गणपती सूर्यवंशी, संजय नाथा ननवरे, दिलीप उत्तम साळुंके, गणेश संभाजी सूर्यवंशी, झुंजार रामचंद्र सूर्यवंशी, हेमंत सुरेश सूर्यवंशी, श्रीमती कांताबाई भगवान सूर्यवंशी, श्रीमती शारदा चंद्रकांत सूर्यवंशी, हरिभाऊ रामचंद्र साखरे, भास्कर हरी साठे हे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले। विजयी पॅनलचे नेतृत्व गावचे सरपंच भारतदादा सूर्यवंशी, सोसायटीचे चेअरमन नामदेव सूर्यवंशी, ज्येष्ठ नेते धोंडीराम सूर्यवंशी, आनंदराव बापू सूर्यवंशी, अशोकराव साळुंके, टी.जी. सूर्यवंशी, शौकत शेख, श्रीमंत सूर्यवंशी, हरिभाऊ सूर्यवंशी, तुकाराम आप्पा सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, नारायण सूर्यवंशी, सर्जेराव सूर्यवंशी बुवा, अंकुश कुंभार, प्रशांत अपशिंगेकर, रविराज हनुमंत सूर्यवंशी, दीपराज सूर्यवंशी, संदीप जाधव, किसन मामा सूर्यवंशी, विश्वनाथ सूर्यवंशी, जगन साठे, आनंदा लोंडे, दिनकर साठे, संग्राम सूर्यवंशी, सयाजी सूर्यवंशी, निलेश सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी, आशिष लोंडे, संदेश साठे यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले। अपशिंगे गावच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात नोंद होईल असा अभूतपूर्व निकाल नुकताच सर्वसेवा सोसायटीच्या निवडणुकीत पाहायला मिळाला। गावच्या विकासाचा आणि विश्वासाचा कौल देत मतदारांनी ज्योतिर्लिंग शेतकरी विकास पॅनलला तब्बल 12-0 असा एकहाती विजय देत सत्ता बहाल केली। या विजयामागे गावातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांचा एकमताने व्यक्त झालेला विश्वास स्पष्टपणे दिसून आला। या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे गावचे सरपंच भारतदादा सूर्यवंशी यांचे सातत्यपूर्ण सामाजिक कार्य आणि विकासाभिमुख नेतृत्व। गेल्या काही वर्षात गावातील विविध प्रश्नांवर त्यांनी घेतलेली पुढाकार, लोकांशी ठेवलेला सतत संपर्क आणि गावच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न यामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल दृढ विश्वास निर्माण झाला। या विश्वासालाच मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून भक्कम पाठिंबा दिला। या विजयामागे मजबूत नेतृत्वाचा आधार म्हणून आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची विकासदृष्टी आणि मार्गदर्शन निर्णायक ठरले। त्यांच्या नेतृत्वाखाली परिसरात राबवण्यात आलेल्या विकास कामांमुळे ग्रामीण भागात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे। रस्ते, पाणी, शिक्षण, शेतीपूरक सुविधा आणि ग्रामीण विकासाच्या विविध योजनांमुळे मतदारांनी या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब केला। याचबरोबर डॉक्टर शांताराम बापू कदम आणि डॉक्टर जितेश भैया कदम यांच्या सहकार्यामुळे संघटनात्मक पातळीवर मजबूत बांधणी झाली। कार्यकर्त्यांमध्ये एकजूट निर्माण करून निवडणूक नियोजन पद्धतशीर राबवण्यात आली। प्रत्येक शेतकरी, सभासद आणि मतदारापर्यंत पोहोचून विश्वास संपादन करण्याचे काम पॅनलने यशस्वीपणे केले। या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीला आणि विकासाच्या अजेंड्याला मतदारांनी स्पष्ट कौल दिला। एकही जागा विरोधकाला न देता 12-0 ने मिळालेला विजय हा केवळ निवडणुकीचा निकाल नसून अपशिंगे गावातील शेतकरी वर्गाने ज्योतिर्लिंग शेतकरी विकास पॅनलच्या मागे ठाम उभे राहत गावच्या भविष्यासाठी एकसंघ भूमिका घेतली। शेती, पाणी, आर्थिक सक्षमीकरण आणि सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हे पॅनल पुढील काळात महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। हा विजय केवळ राजकीय नाही तर सामाजिक विश्वासाचा आणि विकासाच्या ध्येयाचा आहे। गावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकजुटीने काम केल्यास अशक्य काहीच नाही, हे अपशिंगेच्या मतदारांनी या निकालातून दाखवून दिले।
आता या विश्वासाला न्याय देत सोसायटीच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील।